यावेळी सायंकाळचे 7:30 होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचे कार्यक्रम 102.7 प्रसारित करीत आहो. शेतकरी बंधू आणि भगिनींचा कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी. किसान वाणी बहर कृषी तंत्रज्ञानाचा. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना. मिळेल पेन्शनचा आधार, शेतकरी नाराही निराधार, सुखाशी नात जोडले जाई, म्हातारपण खुशाल होई, सुरक्षित होई अन्नदाता, सुरक्षित होई अन्नदाता. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित. आणि 60 वर्ष वयापासून 3,000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित. 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी. या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान. सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे आणि आपले निशुल्क नोंदणीकरण करावे. प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उन्हाळ्यात करावयाच्या मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, हल्लीच्या काळामध्ये उन्हाळ्याच्या झळा आपल्याला पोहोचत आहे. त्याचसोबत पाण्याची पातळीसुद्धा हळूहळू कमी होत चाललेली आहे आणि भविष्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा गंभीर असणार आहेच. कारण म्हटलेच आहे, जल है तो कल है. पाणी असेल तर उद्याचा भविष्य आपलं आहे. तर हेच जे पाण्याचं बचत आणि पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं, अर्थातच उन्हाळ्यात करावयाच्या मृद व जलसंधारणाच्या उपाययोजना ह्या आपण कशा केल्या पाहिजे, यावर उपाययोजना आणि नियोजन कसं आखलं पाहिजे या संदर्भात माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर दीपक कचवे सर, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ. तर जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार सर. नमस्कार सर, उन्हाळ्यात जल आणि मृद संधारणाच्या उपाययोजना कशा करायच्या आणि त्याचं नियोजन कसं करायचं याबद्दल काय सांगाल? अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे की आपल्याकडं साधारणतः 900 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडून जातो. परंतु उन्हाळ्यामध्ये आपल्याकडं पाण्याची बरीचशी टंचाई आपल्याला दिसते. आपल्याकडं रब्बीमध्ये 12 लाख हे एकूण क्षेत्रापैकी फक्त 1 लाख हेक्टरवरच आपल्याकडं रब्बीचे पिकं असतात आणि उन्हाळी पिकं तर अगदी बोटा मोजणे एवढ्या शेतकऱ्यांकडे असतात. याचं कारण काय आहे की जे काही आपल्याकडं पाऊस पडला आहे तो पाऊस आपल्या जमिनीमध्ये न मुरता आपल्या शिवारातून, आपल्या पाणलोटामधून बाहेर वाहून गेलेला आहे. आणि आपण जोपर्यंत आपल्या शेतात पडलेला पाऊस आपल्या शेतामध्ये मुरवत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या जमिनीची पाण्याची पातळी उंच किंवा चांगली वर आणता येणार नाही व आपल्याला भविष्यातलं जे काही रब्बीतले पिकं असतील किंवा उन्हाळी पिकं असतील किंवा बागायती शेती असेल, या शेतीकडे जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, शेतातली माती शेतामध्ये आणि शेतातलं पाणी शेतामध्येच राहिलं पाहिजे, ते बाहेर नाही गेलं पाहिजे. यासाठी आपल्याला काम करावं लागेल. त्याचाच भाग म्हणून उन्हाळ्यामध्ये आपण मृदा व जलसंधारण उपाययोजना करत असतो. कारण हा कालावधी या कामासाठी अत्यंत योग्य वेळ असते. कारण शेतामध्ये कुठलीही पिकं नसतात आणि आपल्याला ह्या मृदा आणि जलसंधारणाचे जे काय उपचार करावयाचे आहेत, हे उपचार करण्यासाठी आपल्याला सर्व वाहनं आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध असतात, मजूर देखील उपलब्ध होऊ शकतात आणि यासाठी शासनाच्या वेगवेगळ्या योजना देखील आपल्याला आहेत. म्हणून आपल्याला आपल्या शेतामध्ये मृदा आणि जलसंधारण करण्यासाठीचे जे काय उपचार आहेत ते करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्या सर्वांना माहिती असेल किंवा नसेल कदाचित, आपल्या शेतात जी काळी माती आहे ही माती निर्माण होण्यासाठी आपल्याला 1000 वर्षापेक्षा
जास्त कालावधी लागतो आणि एक मोठा पाऊस आपल्या शेतातली माती पूर्णपणे बाहेर वाहून नेताना आपल्याला दिसतो आणि आपली जी सुपीक माती आहे ती माती जर आपल्या शेताच्या बाहेर वाहून गेली तर आपल्याला आपले जे काही पीक घ्यायचे पुढच्या कालावधीमध्ये त्या पिकाला पोषक अन्नद्रव्य, पोषक जे काही वातावरण, तसेच पाण्याचा पुरवठा हे काहीही होणार नाही आणि मग आपलं उत्पन्न घटेल, आपलं जे काही पीक चांगलं उत्पन्न देणार नाही. त्यामुळे मित्रहो, आपल्याला जी काही माती आहे ती माती जपावायची आहे आणि त्या क्षेत्रामध्ये जे काही पाणी पडलेलं आहे ते पाणी देखील आपल्या बांधाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे, आपल्या पाणलोटाच्या बाहेर गेलं नाही पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला माथा ते पायथा म्हणजे आपल्या शेतातला सर्वात जे उंच भाग आहे तिथून आपल्या जो पाणलोटामधला सर्वात खालचा पॉईंट आहे माथा ते पायथा या भागामध्ये वेगवेगळे जे काही जल आणि मृदा संधारणाचे उपचार करून त्या पाण्याला आपल्याला जागोजागी अडवायचं आहे आणि मुरवायचं आहे. त्या मातीला तिथंच जागेवरच ती वाहून नाही गेली पाहिजे याची काळजी घ्यायची आणि ही सर्व काळजी घेतल्यानंतर निश्चित मित्रहो, आपली जी काही माती आहे ती माती आपल्या शेतामध्ये सुपीक माती राहील आणि पाणी देखील आपल्या शेतामध्ये मुरेल आणि आपल्या विहिरीची बोरची पाण्याची पातळी वाढेल. आपल्या पिकांना ते इतर रब्बीमध्ये किंवा उन्हाळी हंगामामध्ये उपलब्ध होईल आणि आपलं उत्पन्न वाढेल, आपल्यामध्ये सुजलाम सुफलामपणा येऊ शकतो. तर मित्र, आता आपल्याला ह्या उन्हाळ्यामध्ये आपण काय काय करू शकतो. अगोदर आपल्याला काय करायचं आहे की आपण मागच्या वर्षी पाहिलं सोयाबीनच्या मोठा सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी होऊन बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलं आणि ज्या ठिकाणी पाणी साचलं त्या ठिकाणच्या सोयाबीनच्या आपल्या जे काही पिकं आहेत ते पिकं पूर्ण मरून गेली आणि आपलं नुकसान झालं. तर तशा जागा आहेत त्या जागा आपल्याला लेवल करून घ्यायच्या, त्या ठिकाणी माती भरून लेवल करायचं जेणेकरून शेत पूर्ण समपातळीमध्ये सपाट झालं पाहिजे आणि कुठेही पाणी साचलं नाही पाहिजे. शेतामध्ये एका लेवलला जमीन आली पाहिजे. दुसरी बाब, आपल्याला जमिनीमध्ये कडक उन्हामध्ये आपली जमीन तापू देण्यासाठी आपल्याला साधारणतः लवकरात लवकर, म्हणजेच आता एप्रिल महिना आहे किंवा मेच्या सुरुवातीला लवकरात लवकर खोल नांगरणी करून घ्यायची आहे. खोल नांगरणी केल्यामुळे जमीन आपली उघडी पडेल आणि उघडी पडलेल्या जमिनीमध्ये जे काय किडींचे सुप्तावस्था असतील, वेगवेगळ्या हानिकारक बुरशी किंवा रोगजन्य जीवजंतूचे सुप्तावस्था असतील, त्या सुप्तावस्था उन्हामध्ये उघड्या पडतील आणि त्या मरून जातील. त्यानंतर खोल नांगरणी केल्यानंतर मागील पिकाचे जे काय अवशेष आहेत ते अवशेष आपल्याला वेचून नष्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला जमिनीची बांधबंदिस्ती करायची आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की खूप मोठं जर एखादं क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी मग माती हळूहळू वाहून पुढं जात राहते. त्यामुळं आपल्याला उताराला अनुसरून छोटे छोटे चौकोनी ब्लॉक्स तयार करायचे आहेत. समजा आपला उतार खूप जास्त असेल तर आपल्याला लहान ब्लॉक त्या ठिकाणी करावं लागतील आणि उतार आपला कमी असेल जमिनीचा तर आपण थोडेसे 1-2 एकरचे मोठे ब्लॉक देखील आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्यालाच आपण जमिनीची बांधबंदिस्ती असं म्हणूयात. तर आपल्याला बांधबंदिस्ती करण्यासाठी आपल्या आत्ता सांगितल्याप्रमाणे जमिनीच्या प्रतिप्रमाणे आणि उताराला अनुषंगाने आपण बांधबंदिस्ती करावी. जमिनीच्या वरच्या भागातील माती घेऊन त्या ठिकाणी आपण बांध तयार करावेत. हे बांध तयार केल्यामुळं आपल्या शेतामधलं जे काही पाणी आहे त्या बांधाच्या पुढे जाणार नाही आणि शेतामधली जी काही माती आहे ती त्या बांधाच्या बाहेर जाणार नाही. हे बांध करताना आपल्याला एक काळजी घ्यावायची मित्र हो. हे बांध केल्यानंतर जर आपल्या शेतामध्ये जास्तीचा पाऊस पडला तर ते पाणी त्या बांधाच्या वरून न जाता त्या बाजूनी सांडवा त्या बांधाला असला पाहिजे जेणेकरून त्या सांडव्यामधून हे पाणी बाहेर फक्त पाणीच निघून जावं, सोबत जास्तीचं पाणी जावं आणि माती त्या ठिकाणी त्या सांडव्यासोबत आपली कुठलीही शेताच्या बाहेर जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. आणि सांडव्याला आपण दगडाची जर पिचिंग केली तर आपली त्या ठिकाणी माती वाहून जाणार नाही. आणि सांडव्यातून जे काय पाणी बाहेर पडणार आहे हे पाणी एक छोटासा नाला करून किंवा छोटासा एक ओघळ करून 2 शेताच्या मध्ये एखादी आपण चारी करून त्या चारीमधलं प्रत्येक बांधाचं पाणी सोडून द्यायचं आणि त्या चारीच्या माध्यमातून ते शेतातून बाहेर पाणी गेलं पाहिजे. त्या चारीवर देखील आपण मध्ये मातीचे छोटे बांध घालून त्या पाण्याला अडथळा निर्माण करून ते पाणी आपण शेतामध्ये आपण मुरवू शकतो. तसेच आपल्याला ही देखील माहिती असली पाहिजे की आपल्या जे काही शेत आहे त्या शेताची आपल्याला समपातळीमध्ये मशागत करायची आहे आणि उताराला आडवी मशागत करायची आहे. उताराला आडवी
आडवी मशागत करण्याचं कारण काय मित्र हो, तर उताराला आडवी मशागत केल्यावर जे काही पाणी वाहतंय ते आडव्या मशागतीमुळे पाणी अडवलं जातंय आणि पाणी अडवलं जाऊन आपल्याला त्या ठिकाणी ते पाणी मुरवण्यास देखील आपल्याला मदत होती. तसेच आपल्याला जे काही त्या ठिकाणी पेरणी करायची आहे ती देखील आपल्याला उताराला आडवी करायची आहे, जेणेकरून त्या झाडाच्या लाईनला आपलं जे काही माती आणि पाणी दोन्ही आपल्याला थांबवता येईल आणि ते थांबून आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त म्हणजे जमिनीत पाणी मुरवता येईल आणि माती आपल्या शेतातली माती शेतामध्येच हे करता येईल. मित्रहो, आपल्या सर्वांना माहीत आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्या आजूबाजूला जे काही वेगवेगळे हे असतात, तलाव असतात, तलाव पाण्या उघडे पडतात, त्यामधलं पाणी संपतंय आणि याच शेतामधून सुपीक माती वाहून जाऊन त्या तलावामध्ये साठलेली असती आणि तलावाचा पाणी साठा देखील अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कमी होतो. तर आपण काय करू शकतो, त्या तलावातली जी काही सुपीक गाळ आहे तो गाळ देखील उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या शेतामध्ये आणून टाकू शकतो, जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये सुपीक गाळ आल्यामुळे आपल्या जमिनीची सुपीकता देखील वाढेल आणि तलावात देखील पाणी साठा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊ शकतो. तर अशा पद्धतीनं आपण या उन्हाळ्यामध्ये ह्या जमिनीचं जे काही व्यवस्थापन आहे, सपाटीकरण आहे, खोल नांगरणी करणे आहे, बांधबंदिस्ती करणे आहे, सांडवा करणे आहे आणि हे सर्व उपचार करून आपण आपली जमीन साधारणतः मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पेरणीस तयार करावायची आहे. सोबतच मित्र हो, मी जसं आत्ताच सांगितलं की आपल्या परिसरामध्ये आपल्या पाणलोट, आपण ज्याला पाणलोट म्हणून ओळखतो, म्हणजे आपल्या म्हणजे एक सर्वोच्च जे काही उंच पातळी आहे तिथून आपल्याकडे वाहणारं पाणी आणि आपल्या त्या गावातून बाहेर शेवटच्या टोकाला जाणारं पाणी, यामध्ये आपले जे काय आता आपण शेतामधलं पाणी शेतात थांबवलं, परंतु छोटे छोटे ओढे असतात, ओघळ असतात, यावर देखील आपण याचं खोलीकरण करू शकतो, याचं सरळीकरण करू शकतो आणि यामध्ये देखील पाण्याचा आपण साठा वाढवू शकतो आणि याला मध्ये आपण नाला बंडिंग जसं म्हणतो त्यामध्ये छोटे छोटे बांध घालून आपण ते पाणी त्या ठिकाणी अडवू शकतो आणि पाणी आपल्या शिवारामध्ये किंवा आपल्या पाणलोटामध्ये आपण ते पाणी मुरवू शकतो. त्यामुळे आपल्या शेताच्या किंवा आपल्या परिसराच्या किंवा आपल्या पाणलोटामध्ये जे काही नाला आहेत, जे वेगवेगळे वडे आहेत, नद्या आहेत, या नद्याला आपण या दिवसामध्ये त्यामधलं जे काही गाळ आहे तो गाळ शेतामध्ये टाकून त्याचं खोलीकरण करू शकतो, सरळीकरण करू शकतो. त्यामध्ये माती नाला बांध आपण कृषी विभागाच्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून असेल किंवा सामुदायिक प्रयत्नामधून असेल करू शकतो. काही ठिकाणी आपण सिमेंट नाला बांध देखील आपण करू शकतो. तर हे सर्व उपचार आपल्याला याच कालावधीमध्ये उन्हाळ्यामध्ये करणं आवश्यक आहे, कारण पुढील कालावधीमध्ये त्या ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्याला कुठलेही उपचार आपल्याला त्या ठिकाणी करणं शक्य होत नाही. दुसरी गोष्ट मित्र हो, हवामान बदलाच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती झालं आहे की उन्हाळ्यामध्ये आपल्याला पावसाळ्यात भरपूर पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाणी टंचाई असते आणि आपल्या परिसरातलं पाणी हे आपल्या शेतातून वाहून जात असते. तर आपण आपल्या शेतामध्ये एखादा शेततळं जर खोदलं आपल्या उपलब्ध क्षेत्रानुसार आणि आपल्याला गरजेनुसार, वेगवेगळ्या मागेल त्याला शेततळेसारख्या योजना देखील त्यासाठी आहेत आणि हे शेततळं जर आपण खोदून घेतलं तर त्या शेततळ्यामध्ये आपण जे आपल्या शेतातून वाहून जाणारं अतिरिक्त पाणी आहे ते पाणी शेततळ्यामध्ये सांडव्याच्या माध्यमातून वळते केले आणि शेततळं भरून घेतलं आणि भरल्यानंतर सांडव्यातून भरल्यानंतर जे आउटलेट असते त्या आउटलेटमधून जास्तीचं पाणी काढून दिलं तर हे शेततळं म्हणजे आपल्याला एखाद्या बँकेसारखं पुढील कालावधीमध्ये संरक्षित पाणी देण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर शेतकरी बंधूंनी आपल्या भागातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यासोबत संपर्क करून शेततळ्यासाठी जी कुठली योजना त्यांना उपलब्ध असेल त्या योजनेतून शेततळं करून घ्यावं. ज्यांच्याकडे जुनं शेततळं आहे त्या शेततळ्यास त्यांनी दुरुस्ती करून घ्यावी, मधलं जे इनलेट आणि आउटलेट आहे त्याची दुरुस्ती करून घ्यावी. काही शेतकरी जमिनीच्या वरील शेततळे असतात, त्या शेततळ्यामध्ये आपण इतर साधनांनी पाणी साठवत असतो, त्या शेतकऱ्याला अस्तरीकरण करून त्यामध्ये पाणी आपण जमा करत असतो. तर काही अस्तरीकरण दुरुस्ती असेल, देखभाल असेल, ही देखील या कालावधीमध्येच करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि सोबतच मित्र हो, जसं मी आत्ताच सांगितलं की आपल्या परिसरातलं पाणी आपल्याच भागात राहिलं पाहिजे, तर त्यासाठी आपण विहीर आणि बोर जे काय आहे त्याचं पुनर्भरण करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. म्हणजेच काय करायचं आहे, आपल्याला आपल्या शेतामध्ये जी विहीर आहे त्या विहिरीच्या पुनर्भरणासाठी आपल्याला त्या विहिरीच्या बाजूला एक साधारणतः 8 फूट बाय 8 फूट
च्या किंवा 10 फूट बाय 10 फूटच्या बाजूचे असे 2 खड्डे खोदावायचे आहेत विहिरीच्या बाजूला. पहिल्या खड्ड्यामध्ये आपण जे काय सांडव्याचं नाल्याचं पाणी आहे ते सोडायचं आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला म्हणजे मोठे दगड, लहान दगड, वाळू मिश्रित असं त्या खड्डा आपल्याला भरून घ्यायचा आहे आणि मग वरून पाणी सोडलेलं फिल्टर होऊन तो पाणी वाळूमधून फिल्टर होऊन दुसऱ्या खड्ड्यामध्ये जाईल. दुसऱ्या खड्ड्यामध्ये देखील असंच फिल्टर होऊन ते पाणी आपल्या विहिरीमध्ये आपल्याला सोडायचं आहे. बोरच्या पुनर्भरणासाठी देखील आपल्याला बोरच्या बाजूला एक 5 फूट गोल व्यासाचा खड्डा खोदून त्या खड्ड्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला एकदम बुडाला वाळू, त्यानंतर थोडंसं मोठी खडी, त्यानंतर मोठे दगड, त्यानंतर असं करून तो आपल्याला खड्डा पूर्ण बुजून घ्यायचा आहे आणि त्या बोरच्या बाजूला आपल्याला जे काय आपलं वाहतं पाणी ते सोडायचं आहे आणि हे पूर्ण पाणी सोडलेलं फिल्टर होऊन आपल्या बोरमध्ये ते जाईल आणि आपलं बोरचं पुनर्भरण होईल आणि बोरची पाण्याची पातळी आजूबाजूची पूर्ण वाढेल आणि ही वाढलेली पाण्याची पातळी आपल्याला भविष्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर मदत करेल. तर मित्रहो, शेवटी आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला इतर शेतीचे कुठलेही कामं नसतात आणि आपल्यावर जे काय मागील काही वर्षापासून जे जलसंकट ओढवलं आहे, या संकटाला उपाय आपल्याला काही करावायचा असल्यास ते म्हणजे मृदा आणि जलसंधारण. आणि यामध्ये आपण आत्ता चर्चा केल्याप्रमाणे सर्व उपाय करून आपण आपल्या शेतातली माती शेतात आणि शेतातलं पाणी शेतात जर मुरवल्यास निश्चित आपल्याला भविष्यामध्ये जे काय पाणी टंचाईचं संकट किंवा शेतामध्ये आपल्याला जी कमी पाणी उपलब्धतेचं संकट आहे त्यावर आपल्याला मात करता येईल आणि आपली सुपीक जमीन देखील आपल्याला जतन करता येईल. तर शेतकरी बंधूंनी आज पासून या सर्व कामाची सुरुवात करावी अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. नक्कीच सर, पाऊस आणि पावसाच्या रूपाने मिळणारं आपल्याला पाणी, या पाण्याची बचत कशी करायची आणि त्याचसोबत जमीनचे व्यवस्थापन आणि संधारण कशा पद्धतीने करायचं या संदर्भात आपण अभ्यासपूर्ण असं विवेचन केलेलं आहे. तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आताच आपण उन्हाळ्यात करावयाच्या मृदा आणि जलसंधारणाच्या उपाययोजना याविषयी वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर दीपक कचवे, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांची सुमेध मुंगले यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए, फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए। संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है। अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं, अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा। बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा। योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी। नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण। फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण। प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, यानंतर कार्यक्रमात ऐकूया हा संवाद. अहो मंदे माझ्या अंगात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं. गेला 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 लवकर बोलाव ना डॉक्टरले. अरे देवा, अरे बाप. मी नाही जा, मरू दे त्याला तसाच. पहिले घरामधून जायच्या आधी सांगितलं होतं म्या त्याले जाऊ नको म्हणून. हे काय म्हणणं आहे का तुया? हा, आज त्यातल्या त्या दुपारचे 12 वाजले. हो, मी नाही जात, मरू दे त्याला तसाच. पहिले सांगितलं होतं म्या आधी घराच्या बाहेर नको जाऊ म्हणून. माय काय करावं या पोट्ट्याचं. मी कायला जाणार आहे? दुपारचे 12 वाजले होते. कायला जायला पाहिजे होते त्या गजासोबत बाहेर हिंडायला. आणि तुला माहित आहे ना त्याच्यासोबत कोण होतं? गजा. हा, 2 जण गेले दारू प्यायले, आता बसले तब्येत खराब करून. बसा बोंबलत. मी कायला जाणार आहे? मरू दे त्याले. अरे शुभ्या, असं कायले करून राहिला? तुझ्या बाप होय ना तो. जा जा लवकर जा आणि जा बरं, पहिले डॉक्टरला बोलावून आणि जाय. काय ऐकायला नाही पाहिजे का सांगितलेलं? अहो मंदे माझ्या अंगात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं. गेला गेला गेला. लवकर बोलाव ना डॉक्टरले. अरे देवा, अरे बापा कायले गेलते हो उन्हात तुम्ही? काय ए शुभ्या, जाणार रे, जाता का नाही? मेल्या मुद्द्या डॉक्टरला बोलावून घेऊन ये. चाललो, थांब जराशी. आता शेवटचं जातो,
डबल जाणार नाही उन्हामध्ये फिरत. जाय 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 माय शायनं लेकरू आहे बापा, दारू जाय. पिऊन तब्येत खराब केली. आता मला नको सांगू, जा तिकडं. अहो म्हणजे मरतो मी आता. अरे बापा असं नका करू, थांबा थांबा थांबा. पाणी पिता का थंडगार? माय पाणी काय तरी करावं दे या मले. माणसाचं. पाणी तरी नाही दे हो बापा. असं नका म्हणू जी. गेला ना शुभ्या डॉक्टरकडे, येईलच आता डॉक्टर. तुम्हाला काही बी होणार नाही. आता धीर सोडला तुम्ही तर आम्ही कोणाकडे पाहू मग. माय, हा ए माय, आला का? काय म्हणे रे डॉक्टर? डॉक्टरकडे गेलो होतो. हा डॉक्टर गावामध्ये नाही, बरं. गंगापूरला गेले ते. माय आता काय पेशंट करू? राहिले. माय बापा हा तिथं पण या उन्हाने लोकांची तब्येत खराब झाली म्हणे. ते आता येणार नाही म्हणे. अरे देवा. मग कसं रे? त्याला समजायला पाहिजे नाही का बापाले? आता रे देवा आता काय कराव? माय जाऊ दे, तू रडू नको, शांत राह जराशी. हो काहीतरी करू. थांबू द्या तो आला रडगाणं. मी आणतो ऑटो सुदामाच्या घरी जाऊन. हो जा बापा जाऊ लवकर. कुठेतरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ दवाखान्यात घेऊन कळमला. आणि म्हणा सुदामाचा ऑटो लवकर, मला कसं तरी वाटून राहिलं. थांबा जी थांबा. गेलाय पोरगा आणायला गेला हाय. डॉक्टर साहेब अव पायाजी माया घरच्या माणसाकडे कसा करून राहिला तो. आम्हाला काही नाही समजून राहिलं जी डॉक्टर साहेब. थांबा बाई, काही होणार नाही तुमच्या घरच्या माणसाला. आता तुम्ही असे काही घाबरून जाऊ नका बरं. मी आहे ना. हा एक पेशंट होऊ द्या, तोपर्यंत त्यांना त्या बेडवर थोडा वेळ झोपून ठेवा. बघतेच मी त्यांच्याकडे. डॉक्टर साहेब मला पाहण्याची मायाकडं लवकर. माया अंगातून उष्णतेच्या नागेच्या वाफ्या निघून राहिल्यानं. थांबा जरा, आधी या पेशंटची तपासणी होऊ द्या. तपासते तुम्हाला, पण काही काळजी करू नका. ठीक आहे डॉक्टर साहेब. कैलासजी, मला तुम्ही आधी सांगा बरं, तुमची तब्येत कशी खराब झाली? खरं तेच सांगा, खोटं बोलायचं नाही. डॉक्टर साहेब, मी आणि माया दोस्त गजा आम्ही दोघं दुपारी कामावरून घरी आलो. थोडा वेळ थांबून दुपारी 12 वाजता थोडा थकवा कमी करावा म्हणून थोडी मोहाची घ्यायला गेलो. असं आणि त्याच्यावर खर्रा खाल्ला. बरं. थोडा वेळ बरं वाटलं, मात्र काही वेळानं उलट्या झाल्या आणि अंगाले घाम सुटला आणि चक्कर यायला लागली डॉक्टर साहेब. आणि मी बेहोश झालो. कोणतरी मला माझ्या घरी आणून दिलं. पण डॉक्टर साहेब, आत्ता माझ्या पोटात आग पेटल्यासारखं वाटून राहिलं. हातापायात काना नाकामधून गरम वाफा निघून राहिल्या आणि जीवाची काहिली होऊन राहिली डॉक्टर साहेब. असं होय. हा करीना करायला गेलते व तुम्ही नाही काय? तरी मी म्हणलं होतं बापाले कामाला जाऊ नको आज. मला अंदाज आला होता पहिलेच. मग जी आता हां, इथेच तर तुमची चूक झाली. तुम्ही या उन्हामध्ये या गोष्टी करायला नव्हत्या पाहिजेत. पण सुदैवाने तुम्ही दवाखान्यात दाखल झालात, ते खूप बरे झाले. पण आता मी काही गोष्टी सांगते, त्या लक्षात ठेवा. दुपारी 12 ते 3 या वेळात उन्हात फिरू नका. मद्यसेवन, खर्रा, चहा, कॉफी आणि कार्बोनेट सॉफ्ट ड्रिंक्स घेऊ नका. त्यामुळे डिहायड्रेशन होते. उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नका. पार्किंग केलेल्या वाहनामध्ये मुले किंवा पाळीव प्राण्यांना सोडू नका. या प्रकारच्या उष्माघातापासून सुरक्षेसाठी दक्षता घ्यावीत. घाबरण्यासारखे काही कारण नाही. वेळीच तुम्ही यांना उपचारासाठी आणलेत, त्यामुळे बरे झाले. बरं डॉक्टर ताई, जर उन्हामध्ये ऊन लागली, उष्माघात झाला तर काय काय करायला पाहिजे आम्ही? सांगते, लक्षात घ्या. उन्हाळ्यामध्ये तहान नसल्यासही पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना सोबत पाणी घ्या. सौम्य रंगाचे सैल आणि कॉटनचे कपडे वापरा. बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा. आपले घर थंड ठेवा.
अजून का करा लागते जी मॅडम? हा सांगते. उन्हात डोक्यावर छत्री टोपीचा वापर करा. डोके, गळा, चेहऱ्यासाठी ओल्या कापडाचा वापर करा. अशक्तपणा, कमजोरी असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ORS, घरची लस्सी किंवा लिंबू पाणी, ताक इत्यादी घ्या. फॅनचा वापर करा. थंड पाण्याने आंघोळ करा. या प्रकारची दक्षता उन्हामध्ये घ्यावी. डॉक्टर मॅडम, तुमचे लय उपकार झाले. आज तुमच्यामुळं माझा जीव वाचला. आता लय बरं वाटून राहिलं जी. आणि डॉक्टर मॅडम, तुम्हाला सांगतो, यानंतर मोहाच्या दारूला हातसुद्धा लावणार नाही. माया मंदी आणि माझ्या शुभ्याची शपथ घेऊन ह्या दारूमुळं आज माझा जीव गेला असता. आणखी एक, उष्माघात झालेल्या व्यक्तीची काळजी कशाप्रकारे घ्यावी ते मी तुम्हाला सांगते. लक्षात घ्या. व्यक्तीला एखाद्या थंड जागेमध्ये ठेवावे. शरीराचे तापमान कमी करण्याचे प्रयत्न करावेत. उष्माघात झाल्यास ओल्या कपड्याने बाधित व्यक्तींचे अंग थंड पाण्याने पुसून घ्यावेत. व्यक्तीला ताबडतोब जवळच्या आरोग्य केंद्रात घेऊन जावे आणि बाधित व्यक्तीला त्वरित उपचार करणे गरजेचे आहे, कारण उष्माघात घातक ठरू शकतो. पाय माय, आपली शपथ घातली माय बापानं. माय 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 झालं. आता काही खरं नाही. हो जी डॉक्टर मॅडम, सांगा आम्हाला थोडं समजावून. हे का नाही रोजच्या रोज दारू पिऊन येते आणि घरामध्ये असा काही धिंगाणा करते, लय घाण घाण शिव्या बी देते आणि शुभ्याला बी मारते आणि आम्हाला म्हणते पैसे दे दारू प्यायले म्हणून. काय करावं बापा, यायचं जरासं समजावून सांगा मॅडम तुम्ही. कैलासराव, बरं वाटून राहिलं ना की पुन्हा जाल दारू प्यायला? मी पण घरात थांबत नाही बापाच्या धाकानं. किती मार खाणार आहे अजून? मंदे आणि शुभ्या राहू दे. आता माई बदनामी करणं नका करू जेवढी. आम्हाला त्रास होते ते केला. आता माया हातातून चूक झाली हे माझ्या लक्षात आलं. आता तुम्ही यानं तर म्हणते तू यानं शुभ्याची घेऊन खरं सांगतो. याच्या नंतर मी तुमच्याशी भांडण करणार नाही, दारू पिणार नाही आणि फालतूचे धंदे पण करणार नाही. बरं बरं ठीक आहे ना. आता पाहतो. आता डॉक्टर ताई समोर तर बोलले. आता घरी गेल्यावर काय होते काय माहित. माय पाय लक्षात ठेवा. नंतर डबल मला सांगू नको. अरे नाही रे माया लेकरा, मी खोटं नाही बोलत. आता माझ्या जीवाबरोबर बितली तर मी असाच वागू का? आता नाही असं करणार. ए सुदाम दादा, जरा ऑटो घेजो बरं इकडं. ये बाबा, टाक रे बापाले तो एकटे ऑटो. बस ऑटो मध्ये बस बरं. अरे पाय मामा तिकून पडलो माय जरा. हो अगं पाहिजे का मला पाय सुद्धा भाऊ, मला पाय पडून नाही तर आराम मला पाय लचकन. ठीक बसले. हा चला. हा चाल सुदाम भाऊ. चला उतरा. आलं घर. पाहिजे आरामानं उतरजो बाबा. माय कसा जीवातून जीव काढून आणला व आज. काय धावपळ करायला पडली या उन्हामध्ये. मग काय तर. घ्या हे थोडस कैरीचं पण प्या आणि तुमच्या पायाला म्या माती लावून देतो. जरा गुमान पडून राहा, पुन्हा जाऊ नका तिथं अड्ड्यावर. नाही हो म्हणते तुझ्या लय मोठी उपकार होईल. माल्या पोटाची आणि पायाची नाकाची डोळ्याची एवढी आग होऊन राहिली होती. आता लय सुद्ध वाटून राहिलं ना. डॉक्टर ताई भेटला तालुक्याच्या ठिकाणी. हो ना. तर गंगापूरचे डॉक्टर तर गेले होते तिकडं. ते जर गेले असते तर मी कवाचा वर गेलो असतो. असं बोलू नका. पण आता जरा असं सवयी सुधराव तुमच्या. बाबा दिस निघाला की चालले अड्ड्यावर. आणि तुमचा तो दोस्त आहे ना कोणता, त्याची बी कान लांब करणार आहो मी आता. नाही आता गजाले मी घरी जाऊन सांगतो का त्याले म्हणतो का बाबू असं काही आपण करायचं नाही, निमुटपणानं काम करायचं आणि जेवढा काही पैसा आदला आहे हे आपल्या घरच्या बाईजवळ द्यायचा. मग आम्ही तुम्हाला काय म्हणतो का, तुम्ही दोस्ता मित्रासोबत फिरतो तर तुम्ही तर लगेच टचकन बोलता मला. माझ्या दोस्ता मित्रासोबत फिरलो तर माझी शाळा राहते, माझा अरे लय हुशार तू बी नको सांगू, नाही तर जाशील पापाच्या पायावर पाय टाकून मोर. मी नाही जात ना. हे डोळ्यासमोर दिसून राहिलं ना मला आता. अरे नाही रे शुभ्या, कामाधंद्याचा माणूस दिवसभर कष्टाचं काम करावं लागते. शीन भागडा म्हणून थोडीशी
जसे मोठे माणसं वागते तसं लहान लेकरं त्याचे अनुकरण करते असं मास्तर सांगते ना शाळेमध्ये. हा, तुम्ही जरासं सुदं वागायला नाही पाहिजे का? हा, वरतोंडी घेता आणि दिवसभर लोळत राहता. मग पोरग कसं वागीन? त्यानं तुमचे गुण नाही घेतले म्हणजे झालं. मला बिन माय मित्र सांगते तेव्हा बाबतीत पडून होता बे म्हणते. अरे 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 मला कसं किती खराब वाटत असन. मला त्याच्यासोबत खेळायला लागते, शाळेत जायला लागते. बाबा तुम्ही असं काहून करता आता? शुभमचे बाबा, तुम्ही आता पोरग सांगते तसं ऐका. आता पोरग मोठं होऊन राहिलं, त्याची चप्पल तुमची चप्पल त्याच्या पायात येऊन राहिली. त्याला दोस्त मित्र बोलते, त्याला खाली पाहा लागते, असं काही वागू नका. बाबा मी तुम्हाला पण मदत करीन, मी पण अभ्यास करतो, मला पण तालुक्याच्या ठिकाणी शाळेला जावं लागते. आता तुम्ही चांगले राहा, तब्येतीची काळजी घ्या. तुम्ही जर आम्हाला दिसले 4 दिवस, तेच आम्हाला खूप मोठा आनंद आहे. मग आता पोराले मोठं करायचं, शिकवायचं. आणि आता हे उन्हाळ्या संपेपर्यंत बाहेर वसवस हिंडू नका. हा, तुम्हाला काही मोठा मेडल देणार नाही आहे कोणी, समजलं ना? चांगले राहा, घरात राहा, तब्येत सांभाळा. जा रे सुदामा, जा अभ्यास करत बसतो या. हो रे सुदाम भाऊ, आणि तुमचे सगळ्याचे लय मोठे उपकार झाले. आता मला बरं वाटू राहिलं. उद्यापासून मी ह्या गोष्टी सोडून देतो. माझ्यासोबती गज्या आणि तो नर्या याले सांगून देतो का उद्यापासून तुमच्यासोबत काय मी बसत नाही. पावला बापा, सावलीचा सहारा, उष्माघातापासून निवारा. आताच आपण हा ग्रामीण संवाद ऐकलात. लेखन होतं सुमेध मुंगले यांचं आणि लेखकासह सहभाग होता मंगला माळवे, विनोद हनवते आणि शिवानी वानखडे यांचा. तर शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पुन्हा भेटूयाच पुढील कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत मी सुमेध मुंगले घेतो आपली रजा. नमस्कार. माहितीचं वावर किसान वाणी.